नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हॅलो स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्सबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. काळाचे मुख्य 3 प्रकार व प्रत्येकाचे उपप्रकार याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पाहूया प्रथम टेन्स म्हणजे काय त्या संदर्भात माहिती घेऊया. व्हॉट इज मीन्ड बाय टेन्स? Tense means verb form that shows the time of action is called the tense. There are 3 main tenses in English. इंग्रजीमध्ये मुख्यतः 3 काळ आहेत. फर्स्ट past tense, सेकंड present tense, थर्ड future tense. Past tense, when an action referred to by a verb referred to past time, the verb is said to be in the past. जेव्हा क्रियापदातील क्रिया ही गेलेल्या काळाचा म्हणजेच भूतकाळाचा निर्देश करते तेव्हा तो भूतकाळ असतो. या पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. एक सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. 2 पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. 3 पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. 4 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. असे 4 प्रकार या पास्ट टेन्सचे पडतात. त्यानंतर प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, what the action is spoken of by a verb refers to present time. The verb is said to be in the present tense. जेव्हा वाक्यातील क्रिया ही चालू काळाचा म्हणजेच वर्तमान काळाचा निर्देश करते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे. 1 सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. 2 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. आणि 4 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. असे 4 प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार पडतात. तिसरा जो आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स, when the action spoken of a verb refer to future time, the verb is said to be in the future tense. जेव्हा क्रियापदातील क्रिया ही येणाऱ्या काळाचा म्हणजेच भविष्य काळाचा निर्देश करते तेव्हा तो काळ भविष्यकाळ असतो. फ्युचर टेन्सचे हे 4 उपप्रकार पडतात. 1 सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. 2 फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. 3 फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. अँड 4 फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. असे 4 प्रकार या फ्युचर टेन्सचे पडतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार एकूण 12 उपप्रकार आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्याचे सूत्र व त्याची रचना, फॉर्म्युला, स्ट्रक्चर माहिती असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ याविषयी आता आपण प्रथम माहिती घेऊया. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण 2 ऍक्टिव्हिटीज करून पाहणार आहोत किंवा त्याबद्दल माहिती घेणार आहोत. 1 आयडेंटिफाय द टेन्स काळ ओळखणे. 2 चेंज द अदर टेन्स इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच इयत्ता 9वी व 10वी
या दोन्ही वर्गामध्ये आपणास काळासंदर्भात वाक्य दिलेले असते व इन ब्रॅकेट मध्ये जो काळ दिलेला आहे त्या काळाप्रमाणे वाक्य करायचे असते. त्याप्रमाणे या दोन ऍक्टिव्हिटी आपण करून पाहणार आहोत. फर्स्ट, आयडेंटिफाय द टेन्स अँड सेकंड, चेंज द अदर टेन्स इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स इज युज्ड साधा वर्तमान काळ कुठे व केव्हा वापरत असतात. When and where we use simple present tense. विद्यार्थी मित्रांनो, लिहित असताना किंवा दुसऱ्यांशी बोलत असताना आपण या काळाचा केव्हा उपयोग करावा या संदर्भात आपण माहिती घेऊया. To express an action in present time, habits, general fact means to express a habitual action. एखादी सवयीची गोष्ट सांगण्यासाठी प्रथम आपण हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजेच सवयीच्या गोष्टी ज्या आपण दररोज करतो त्या संदर्भात हा काळ वापरत असतात. या ठिकाणी एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. या पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टीकरण सांगत आहे. पार्थ गोज टू स्कूल. पार्थ काय करतो? दररोज शाळेत जातो. सवयीचा भाग आहे त्याचा. म्हणून या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरण्यात आलेला आहे. जेव्हा दररोज करणारी क्रिया असते अशा वेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. उदाहरणार्थ, आय राईट अ पोएम, आय रीड अ टेक्स्ट बुक, आय गो टू स्कूल, आय गो टू द मार्केट. असे कितीतरी गोष्टी आपण दररोज करत असतो. म्हणून या ठिकाणी आपण दुसरे उदाहरण पाहूया जे जनरल ट्रूथ, त्रिकालवादी सत्य, सत्य असणारे वाक्य या संदर्भात हा काळ वापरतात. जसे की या ठिकाणी द सन रायजेस इन द ईस्ट. इट इज अ जनरल ट्रूथ. सूर्य पूर्वेकडून उगवतो. असे जेव्हा आपण जे जनरल ट्रूथ आहेत, जे सत्य वाक्य आहे सांगण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो. आता आपण वाक्यरचना शिकूया. विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला, विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर या दिलेल्या सूत्रानुसार आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बनवण्याचा प्रयत्न करूया, सराव करूया. काय असलं पाहिजे त्या वाक्यामध्ये? काय असते? सब्जेक्ट, कर्ता, मेन वर्ब, क्रियापदाचे पहिले रूप अधिक ऑदर किंवा ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे काय असेल ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या सूत्रानुसार आपणास वाक्य बनवता येते. सब्जेक्ट, मेन वर्ब अँड ऑदर. एक्झाम्पल दिलेलं आहे. आय गो टू द स्कूल एव्हरी डे इन द मॉर्निंग. माझी दररोज क्रिया आहे. कुठं जाण्याची? शाळेत जाण्याची. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. सिंपल प्रेझेंट टेन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपणास करता यायला पाहिजे. जसे की असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अशा तीन पद्धतीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आपणास बनवता यायला पाहिजे. जसे की या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे. आय प्ले क्रिकेट. आय सब्जेक्ट, प्ले क्रियापदाचे पहिले रूप, क्रिकेट ऑब्जेक्ट. त्यानंतर या वाक्याचे नकारात्मक वाक्य बनवता यायला पाहिजे. जसे की या ठिकाणी बनवलेलं आहे. आय डू नॉट प्ले क्रिकेट. नॉट हा शब्द घेऊन हे वाक्य नकारात्मक बनवलेले आहे. आय डू नॉट प्ले क्रिकेट. नेक्स्ट, याच वाक्याचे आपणास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधील येस नो क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. जसे की या ठिकाणी डू आय प्ले क्रिकेट असे वाक्य बनवण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपणास आता दुसरी ऍक्टिव्हिटी करून पाहायची आहे. ती म्हणजे हाऊ टू चेंज अदर टेन्स इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे इतर काळातील या काळामध्ये बदल. कोणत्या काळामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कसा करावा? फॉर एक्झाम्पल, आय एम रायटिंग अ पोएम. कोणता काळ आहे हा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या वाक्याचे आपणास
सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रूपांतर करायचे आहे. काय घ्यावं लागेल मग आपणास? वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप मेन वर्ब, त्यानंतर वाक्यातील इतर भाग जे काही दिलेला आहे तो. चला पाहूया. हे आपणास माहिती असेल तर हे वाक्य करता येईल. त्यासाठी आपणास स्ट्रक्चर, फॉर्म्युला, सूत्र हे परफेक्ट माहिती असले पाहिजे. या ठिकाणी हे वाक्य करून दाखवलेलं आहे. आय सब्जेक्ट जसा आहे तसा घेतलेला आहे. त्यानंतर मेन वर्ब, रायटिंगचं मेन वर्ब आहे राईट, या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि इतर भाग अ पोएम जसा आहे तसा घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपणाला दिलेल्या वाक्याचे ब्रॅकेटमध्ये जे काही बदल करायला सांगितलेला काळ आहे त्याप्रमाणे वाक्य करता यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या संदर्भात माहिती घेऊया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट इज ऑकरिंग ॲट द प्रेझेंट मोमेंट. वर्तमान काळात चालू असलेली गोष्ट सांगण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो ॲन ॲक्टिव्हिटी दॅट इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. इट मे ऑल्सो शो अ टेम्पररी सिच्युएशन. एखादी क्रिया आता या क्षणी चालू आहे किंवा चालू स्थितीत आहे हे दर्शवण्याकरता अपूर्ण वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, आय एम रायटिंग अ पोएम. महेश इज प्लेइंग क्रिकेट. शी इज रायटिंग अ स्टोरी. रामा इज रीडिंग अ टेक्स्टबुक. अशा वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी प्रत्यक्ष चालू असताना आपण या काळाचा उपयोग करतो. तर या काळाचा उपयोग करत असताना कोणत्या स्ट्रक्चरचा उपयोग करावा, कोणती रचना वाक्यामध्ये असली पाहिजे याबाबतीत माहिती घेऊ. त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो किंवा स्ट्रक्चर म्हणतो. ते पुढीलप्रमाणे आहे. जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्या वाक्यामध्ये पुढील घटक असले पाहिजेत. वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, आय एम, इज, आरपैकी एक, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल आपण त्यालाच V4 म्हणतो, आणि इतर घटक. असे घटक असतील तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर उदाहरण देण्यात आलेलं आहे. पार्थ इज वर्किंग इन द गार्डन. पार्थ सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, आय एम, इज, आरपैकी एक घ्यायचे. तर ती पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे या ठिकाणी आपण इज घेतलेला आहे. जर अनेकवचनी कर्ता असला असता तर आपण आर घेतलं असतं, आणि आय असले असते तर आपण आय एम घेतलं असते. नियमानुसार आपण तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे इज घेतलेला आहे. पार्थ इज वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचे चौथे रूप इन द गार्डन ऑदर. फॉर एक्झाम्पल, पुढे पहा. पार्थ इज वर्किंग इन द गार्डन. प्रत्यक्ष पार्थ गार्डनमध्ये काम करत आहे. हे जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. कोणती ॲक्टिव्हिटी चालू आहे? काम करण्याची. पार्थ इज वर्किंग इन द गार्डन. वाक्यामध्ये दिलेल्या सूत्राप्रमाणे जर वाक्यरचना असेल तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये बदल करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, असर्टिव्ह सेंटेन्स, पार्थ इज प्लेइंग क्रिकेट. याच वाक्याचे आपणास निगेटिव्ह वाक्य बनवता यायला पाहिजे. या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे, पार्थ इज नॉट प्लेइंग क्रिकेट. अशाच वाक्याचे आपणास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ही बनवता यायला पाहिजे. जसे की इज पार्थ प्लेइंग क्रिकेट. येस नो क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे, तो आपणास बनवता यायला पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सूत्राचा वापर करून आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवता यायला पाहिजेत. त्यासाठी आपणास मूळ स्ट्रक्चर
किंवा फॉर्म्युला माहीत असणे गरजेचे आहे. काय आहे स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बला आय-एन-जी म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आणि ऑदर असे घटक असतील तर तो प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ ओळखणे हे पाहिलेलं आहे. आता आपण इतर काळातील दिलेले वाक्ये प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये कसे बदल करावे याबाबतीत पाहूया. हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इन टू प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, पार्थ हॅड वर्कड इन द गार्डन. सदरील वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स देण्यात आलेला आहे. आपण पास्ट परफेक्ट टेन्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याबाबतीत माहिती घेतलेली आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नसेल तर कृपा करून पहा, जेणेकरून की तुम्हाला सहज हा काळ ओळखता येईल. सदरील वाक्याचे आपणास काय बनवायचे आहे? चेंज इन टू प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, सहज आणि सोप्या मेथडचा उपयोग करून आपणास प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स वाक्ये तयार करता येईल. तर चला करून पाहूया. वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट घ्यायचे. सदरील वाक्यामध्ये सब्जेक्ट पार्थ आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब अँड इज आरपैकी एक घ्यायचं आहे. पार्थ एकवचनी असल्यामुळे आपण या ठिकाणी इज घेऊया. त्यानंतर वाक्यामध्ये वर्क क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल आपणास बनवायचे आहे. वर्क मूळ रूप आहे वर्क, याला आय-एन-जी लावायचे. वर्किंग म्हणजेच ते प्रेझेंट पार्टिसिपल तयार होईल. आपण घेऊया पार्थ इज वर्किंग आणि शेवटी इतर घटक इन द गार्डन. जसं आहे तसे ते शब्द घ्यायचे आहेत व शेवटी पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप द्यायचा आहे. वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल. पार्थ इज वर्किंग इन द गार्डन. दिलेल्या वाक्याचे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये बदल करण्यासाठी आपणास प्रथम कोणता काळ दिलेला आहे ते ओळखावे. त्यानंतर ज्या काळात वाक्य बनवा असे सांगितलेले आहे त्या काळाचे प्रथम सूत्र आठवणे. या दोन गोष्टी केल्यानंतर आपण ते वाक्य सहज बनवता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबतीत आपण जास्तीचे उदाहरणं सोडवण्यासाठी YesWadikar74.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी दिलेले प्रॅक्टिससाठी जे टेस्ट आहे ते सोडवा, जेणेकरून की तुमचा या घटकाचा अभ्यास चांगला परिपूर्ण होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स याविषयी माहिती घेऊया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस an action that has just been completed. The present perfect tense is used an action that began in the past and just has completed. The present perfect tense is used an action that is just over. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेच्या काळाला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. The present perfect tense is used to show an activity that began in the past is completed in the present. आता आपण काळ ओळखण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा या बाबतीत माहिती घेऊया. त्यालाच आपण स्ट्रक्चर म्हणतो किंवा फॉर्म्युला म्हणतो. वाक्यात सब्जेक्ट, त्यानंतर हॅज किंवा हॅव, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप अधिक ऑदर अशी रचना असणारे वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे असते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव इटन अ मँगो. आय सब्जेक्ट, हॅव हेल्पिंग वर्ब, इटन पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप, अ मँगो ऑदर किंवा ऑब्जेक्ट अशी रचना वाक्यात असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया, ज्यामध्ये या स्ट्रक्चरचा उपयोग केलेला आहे. आय हॅव रिसिव्ड सर्टिफिकेट. ॲक्टिव्हिटी आत्ताच पूर्ण झालेली आहे.
काही क्षणापूर्वी मला हे प्रमाणपत्र मिळालेले आहे असे सांगण्यासाठी मी या काळाचा उपयोग करत आहे. तर तो काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. स्ट्रक्चरचा उपयोग करून आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. जसे की उदाहरणार्थ या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे. पार्थ हॅज प्लेड क्रिकेट. असर्टिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स पार्थ हॅज नॉट प्लेड क्रिकेट. नॉट शब्द वापरलेला आहे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हॅज पार्थ प्लेड क्रिकेट प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपणास वाक्यरचना तयार करता यायला पाहिजे. यानंतर आपण पाहूया दिलेले वाक्य हे सांगितलेल्या वाक्यामध्ये बदल करणे. हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपणास विचारली जाते. प्रथम दिलेले वाक्य कोणत्या काळातले आहे ते पाहावे. त्यानंतर आपणास कोणत्या काळाचे वाक्य करावयास सांगितलेले आहे ते पाहावे आणि त्या काळाचे सूत्र आठवून, फॉर्म्युला, स्ट्रक्चर आठवून ते वाक्य बनवावे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे आय हॅड मेड मेनी काइट्स. आय हॅड मेड मेनी काइट्स कोणता काळ आहे? पास्ट परफेक्ट टेन्स, कारण वाक्यामध्ये हॅड आहे. आपणास काय सांगितलेलं आहे? चेंज इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चला आपण सूत्राचा उपयोग करून वाक्य करूया. वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट आय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप मेड आणि इतर घटक किंवा ऑदर. आय हॅव मेड मेनी काइट्स. अशा पद्धतीने आपणास स्ट्रक्चरचा उपयोग करून वाक्य बनवावे लागेल. जास्तीचा सराव करण्यासाठी YesWadikar74.blogspot.com वरती विजिट करा व त्या ठिकाणी दिलेली टेस्ट सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स या संदर्भात माहिती घेऊया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स इज यूज्ड फॉर ॲक्शन विच बिगॅन इन द पास्ट अँड स्टील कंटिन्यूइंग. जेव्हा एखादी गोष्ट पूर्वीपासून सतत आतापर्यंत चालूच आहे हे व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरतात. या काळात करत आला आहे, आली आहे, आले आहे, आलो आहोत असे वाक्यरचना असते. फॉर एक्झाम्पल, रमेश हॅज बीन वर्किंग इन द शॉप फॉर 2 hours. सदरील वाक्य कोणत्या काळाचे आहे हे आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊया. हे वाक्य ओळखण्यासाठी आपणाला या वाक्याचे जे स्ट्रक्चर आहे किंवा फॉर्म्युला आहे ते समजणे गरजेचे आहे. वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज, त्यानंतर बीन हा शब्द, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच V4, त्यानंतर ऑदर अशा पद्धतीची रचना असते. तो काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो. उदाहरणार्थ, रमेश हॅज बीन वर्किंग इन द शॉप फॉर 2 hours. रमेश सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर बीन हा शब्द घेत आहोत, वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे, इन द शॉप फॉर 2 hours हे ऑदरमध्ये घटक येतो. अशा पद्धतीची वाक्यरचना असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो. सदरील वाक्यामध्ये रमेशची क्रिया पूर्वी सुरू झालेली आहे व गेली 2 तास झालं रमेश सतत त्या शॉपमध्ये काम करत आहे. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे व ती अद्यापही चालू आहे, त्याला ठराविक काल पूर्ण झालेला आहे, अशा वेळेस आपण जेव्हा इतरांना वाक्य सांगतो किंवा बोलतो किंवा लिहितो, अशा वेळेस आपल्याला या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा उपयोग करावा लागतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स व इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. असर्टिव्ह सेंटेन्स, पार्थ हॅज बीन रायटिंग पोएम फॉर 3 hours. या वाक्याचे नकारात्मक वाक्य बनवता यायला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स, पार्थ हॅज नॉट बीन रायटिंग अ पोएम फॉर 3 hours. याच वाक्याचे आपल्याला येस नो क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. हॅज पार्थ बीन रायटिंग अ पोएम फॉर 3 hours. या येस नो क्वेश्चनचे नकारात्मक वाक्य पण आपणास बनवता यायला पाहिजे. तर आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये वाक्य बनवता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे स्ट्रक्चरच्या साहाय्याने आपणास काळ ओळखता येईल व लिहिताही येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीचे वाक्य बनवता येतील. यानंतर आपण पाहूया हाऊ टू चेंज अदर टेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच या प्रकारचा प्रश्नही आपणास इयत्ता 9वी व 10वी ॲक्टिव्हिटी शीटमध्ये नेहमी विचारला जातो. कोणत्याही एका काळामध्ये वाक्य दिलेले असते व सदरील वाक्य इन ब्रॅकेटमध्ये जो काळ सांगितलेला आहे त्या काळामध्ये त्याचे रूपांतर करावे लागते. तर आपण करून पाहूया. वाक्य देण्यात आलेलं आहे, आय हॅड बीन रीडिंग अ स्टोरी फॉर 3 hours. सदरील वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर या वाक्याचं आपणास चेंज इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचे आहे. कसे होईल यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपणास स्ट्रक्चरचा अवलंब करून हे वाक्य पूर्ण करावे लागेल. म्हणजेच आपणास फॉर्म्युला पाठ असणे अत्यावश्यक आहे. जर फॉर्म्युला पाठ असेल तर वाक्य सहज बनवता येईल. जसे की आय हॅव बीन रीडिंग अ स्टोरी फॉर 3 hours. काय केलं आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे जे सूत्र आहे त्या सूत्राच्या साहाय्याने आपण हे वाक्य बनवले. आय सब्जेक्ट, हॅव किंवा हॅजपैकी हॅव आपण या ठिकाणी हेल्पिंगवर बघितलेला आहे. त्यानंतर बीन हा शब्द, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल रीडिंग, त्यानंतर इतर भाग अ स्टोरी फॉर 3 hours. अशा पद्धतीने आपणास दिलेल्या काळाचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर करता येईल. डिअर स्टुडंट्स, लेट्स लर्न सिंपल पास्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिंपल पास्ट टेन्स विषयी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड व्हेन अँड वेअर टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट इज कंप्लीटेड इन द पास्ट ॲट अ डेफिनिट टाईम. भूतकाळात एका विशिष्ट क्षणी घडलेल्या क्रियाचा काळ म्हणजे साधा भूतकाळ. ज्या क्रिया भूतकाळात सवयीने घडल्या किंवा सातत्याने घडल्या किंवा पद्धत दाखवण्यासाठी घडल्या अशा क्रियाचा काळ म्हणजे साधा भूतकाळ होय. भूतकाळात एखादी क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडत होती हे दर्शवण्यासाठी हॅबिच्युअल पास्ट टेन्सचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल, वी यूज टू गो फॉर वॉक बाय द सीशोअर. आता आपण काळ कसा ओळखावा हे समजून घेऊया. दिलेल्या स्ट्रक्चरच्या साहाय्याने, दिलेल्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने तो कोणता काळ आहे हे आपणास ओळखता येते. जसे सिंपल पास्ट टेन्समध्ये फॉर्म्युला जो किंवा स्ट्रक्चर आहे, वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट असतो, त्यानंतर पास्ट वर्ब म्हणजेच V2 असतं आणि त्यानंतर ऑदर किंवा ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय प्लेड क्रिकेट. आय सब्जेक्ट, प्लेड क्रियापदाचे दुसरे रूप, क्रिकेट ऑब्जेक्ट. सदरील वाक्यामध्ये जर सब्जेक्ट प्लस पास्ट वर्ब प्लस ऑदर असे घटक असतील तर तो कोणता काळ आहे हे समजावे, सिंपल पास्ट टेन्स. लक्षात आलं मित्रांनो? तर आपणास काळ ओळखण्यासाठी
हा फॉर्म्युला पाठ करणे गरजेचे आहे. सदरील वाक्य हे असर्टिव्ह आहे. अशा वाक्याचे आपणास निगेटिव्ह व इंट्रॉगेटिव्ह येस नो बनवता यायला पाहिजे. तर चला आपण पाहूया. असर्टिव्ह सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट. निगेटिव्ह सेंटेन्स, ही डीड नॉट प्ले क्रिकेट. जेव्हा आपण नकारात्मक वाक्य बनवतो तेव्हा आपण वाक्यामध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब घेतो आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. म्हणून नकारात्मक वाक्य तयार होईल, ही डीड नॉट प्ले क्रिकेट. त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीस हेल्पिंग वर्ब, येस नो क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे आपणास. डिड ही प्ले क्रिकेट, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. वाक्याची सुरुवात कशाने केलेली आहे आपण? हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि शेवटी जे काही ऑब्जेक्ट किंवा ऑदर आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह देऊन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बनवता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ ओळखणे पाहिलेला आहे. तर आता काळाचा बदल कसा करावा आहे या संदर्भात माहिती घेऊया. हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इंटू सिम्पल पास्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, ही विल बी सिंगिंग अ पोएम. दिलेल्या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सदरील वाक्याचे आपणास चेंज इंटू सिम्पल पास्ट टेन्समध्ये. वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये करत असताना वाक्याच्या सुरुवातीस आपणास सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप, त्यानंतर इतर किंवा ऑब्जेक्ट. तर सदरील वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे ही, आहे तसा घेऊया. त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप, सिंगिंगचे पहिले रूप सिंग आणि सिंगचे दुसरे रूप सॅंग, म्हणून आपण ही सॅंग. आणि इतर घटक अ पोएम घेऊया आणि सिम्पल पास्ट टेन्सचे वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल. ही सॅंग अ पोएम. हे वाक्य करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपणास सूत्र म्हणजे स्ट्रक्चर, त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो, तो आठवून आपणास वाक्य बनवता येईल. या बाबतीत जास्तीची उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही YSwadikar74.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स टेस्ट टाईप करा व दिलेले उदाहरणे सोडवा, जेणेकरून की तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ याविषयी माहिती घेऊया. तर चला पाहूया आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा. टू एक्सप्रेस ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इन द पास्ट, दॅट ॲक्शन स्टार्टेड बिफोर बट हॅज नॉट फिनिश्ड ॲट द मोमेंट. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात चालू झालेली आहे आणि ती चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो. काल मी एका ठिकाणी विजिटसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी काही जे व्यक्ती आहेत, तुमच्यासमोर जे चित्र दिसते ते एका प्रोजेक्टवर कार्य करत होती आणि त्याबद्दल काल झालेली क्रिया माझ्यासमोर, याबद्दल मी आज माझ्या मित्रांना सांगत आहे. तर ती क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला या काळाचा उपयोग करता येईल. दे वेर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट, असं वाक्य तयार होईल. दे वेर वर्किंग. दे वेर वर्किंग म्हणजे त्यांची क्रिया चालू होती. एका प्रोजेक्टवर काम करण्याची क्रिया चालू होती. हे सांगण्यासाठी मला या काळाचा उपयोग करावा लागेल. तर हा काळ कसा ओळखायचा किंवा या काळाची रचना काय असते, त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो, तो आपण पाहूया. त्यामध्ये सब्जेक्ट, कर्ता, हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद, प्रेझेंट पार्टिसिपल अधिक ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला ऑदर समजूया. अशी रचना जर असेल तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, हे लक्षात घ्यावे. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल अँड ऑदर. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आय सब्जेक्ट, वॉज हेल्पिंग वर्ब, वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल
इन द गार्डन ऑदर. विद्यार्थी मित्रांनो, आय वॉज वर्किंग इन द गार्डन हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हे आपण कसं ओळखलं तर त्या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब आहे, वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि इन द गार्डन हे ऑदर आहे. अशी रचना जर असेल तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. जेव्हा तुमच्यासमोर वाक्य येईल तेव्हा तुम्ही ही रचना आहे का पहा आणि जर रचना असेल तर तुम्ही या वाक्याला त्याच्या खाली लिहू शकता पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा भरपूर ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो, सोडवू शकतो आणि त्या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना आपणाला काळ ओळखण्यासाठी या सूत्राचा खूप उपयोग होईल. तर हे सूत्र आपणाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल आणि लक्षात ठेवल्या तरच आपणाला ते समजेल. सदरील वाक्य आपणाला 3 प्रकारे लिहिता येतं: असर्टिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रचना आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. जर तेच वाक्य नॉट वापरून तयार केलं तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आपण नेहमी असर्टिव्ह सेंटेन्सेस करून पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, काळ शिकत असताना आपणाला त्या वाक्याचे निगेटिव्हही करता यायला पाहिजे. त्याची रचना सरळ आहे, फक्त त्या ठिकाणी नॉट हा शब्द ॲड करावा लागतो. जसे की पार्थ वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. तर तिसरा आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे सदरील वाक्याचं आपल्याला वर्बल क्वेश्चन तयार करता यायला पाहिजे. तर वर्बल क्वेश्चन तयार करताना सोपी गोष्ट आहे, जो काही आपला सब्जेक्ट आहे त्यापूर्वी हेल्पिंग वर्ब घेणे. जसे की या ठिकाणी पार्थ वॉज प्लेइंग क्रिकेट किंवा पार्थ वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट असं वाक्य दिलेलं आहे. तर याचं वॉज पार्थ प्लेइंग क्रिकेट असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर उत्तर येस किंवा नो अशा प्रकारे येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. इयत्ता 8वी, 9वी व 10वी या तिन्ही वर्षामध्ये अशा प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो. यासाठी आपल्याला जर रचना माहीत असेल, तो फॉर्म्युला माहीत असेल तर सहज आपणाला दिलेल्या काळातून सांगितलेल्या काळामध्ये रूपांतर करता येईल. चला तर पाहूया. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आय हॅड रिटन अ स्टोरी, चेंज इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. सदरील वाक्याचं पास्ट कंटिन्युअस टेन्स करताना आपणाला ती रचना आठवावी लागेल आणि त्याप्रमाणे हे वाक्य करता येईल. आय हॅड रिटन अ स्टोरी पास्ट परफेक्ट टेन्स आहे. याचं रूपांतर आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करणार आहोत. आय सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आपण या ठिकाणी घ्यायचं आहे, ING फॉर्म लावून. मेन वर्बला ING फॉर्म लावून. अ स्टोरी जे जसं आहे त्याचप्रमाणे घ्यायचे. अशा प्रकारे आपणाला वरील वाक्याचे बदल करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपणास असे भरपूर वाक्याचा सराव करून या घटकाचा अभ्यास करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड द ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड कम्प्लिटेड इन द पास्ट. एखादी क्रिया भूतकाळात अगोदरच सुरू झालेली क्रिया भूतकाळातच पूर्ण झाली आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. फॉर द ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड कम्प्लिटेड इन द पास्ट. अशा वेळेस हा काळ वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा काळ केव्हा वापरावा हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर हा काळ कसा ओळखावा व त्यासाठी कोणते स्ट्रक्चर आहे, फॉर्म्युला आहे, हे आपण पुढे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब म्हणून हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल, त्यालाच आपण V3 म्हणतो, प्लस ऑदर
किंवा ऑब्जेक्ट असं जर स्ट्रक्चर असेल वाक्यामध्ये तर तो पास्ट परफेक्ट टेन्स असतो. यासाठी आपणास लक्षात ठेवावं लागेल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज V3 त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो प्लस ऑब्जेक्ट किंवा ऑदर. पूर्ण भूतकाळी सर्वच कर्त्यानंतर हॅड हे सहाय्यक क्रियापद घेऊन त्यानंतर पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा काळ ओळखण्यासाठी फॉर एक्झाम्पल आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. सदरील वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, कम्प्लिटेड क्रियापदाचे तिसरे रूप आहे, माय होमवर्क ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारचे जर वाक्यामध्ये घटक असतील तर तो पास्ट परफेक्ट टेन्स असतो. तुम्हाला लक्षात आलेलं असेल त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. सदरील वाक्याचे 3 प्रकारामध्ये वाक्य करता आला पाहिजे. 1 असर्टिव्ह सेंटेन्स, 2 निगेटिव्ह सेंटेन्स, 3 इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स फॉर एक्झाम्पल आय हॅड प्लेड क्रिकेट. निगेटिव्ह सेंटेन्स आय हॅड नॉट प्लेड क्रिकेट. तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हॅड आय प्लेड क्रिकेट. म्हणजेच येस नो क्वेश्चन आपणास बनवता यायला पाहिजे. या येस नो क्वेश्चनचे पण आपणास निगेटिव्ह वाक्य बनवता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे 3 प्रकारे आपणास वाक्यरचना लिहिता यायला पाहिजे. असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. पुढचा जो घटक आहे तो आहे हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स. इयत्ता 8वी 9वी व 10वीसाठी अशा प्रकारचा प्रश्न आपणास हमखास विचारला जातो. 12 काळापैकी एका काळात वाक्य दिलेलं असते व इन ब्रॅकेटमध्ये चेंज इंटू डॅश डॅश टेन्स असं सांगितलेलं असतं. तर या ठिकाणी आपण पाहूया. उदाहरण दिलेलं आहे आय वॉज इटिंग अ मँगो. सदरील वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर या वाक्याचं आपणास चेंज इंटू पास्ट परफेक्ट टेन्स करायचं आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर फॉर्म्युला आठवावं लागेल आणि त्याप्रमाणे वाक्य करावे लागेल. आय सब्जेक्ट आहे, जसं आहे तसं घ्या. त्यानंतर हेल्पिंगवर आपणास माहीतच आहे, या स्ट्रक्चरमध्ये देण्यात आलेलं आहे हॅड, आय हॅड. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच आपण V3 म्हणतो. इटन व उर्वरित भाग अ मँगो. अशा प्रकारे आपणाला पास्ट परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवता येईल. या बाबतीत जास्तीचे उदाहरणं जर तुम्हाला सराव करायचे असतील तर तुम्ही वाडीकर 74.blogspot.com वरती विजिट करा व त्या ठिकाणी सर्च करा, टाईप करा पास्ट परफेक्ट टेन्स. त्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स पाहायला मिळतील व आन्सरही पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स बनवा, जेणेकरून की तुम्हास ते वाक्य बनवता येईल. या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आय वॉज इटिंग अ मँगो. याचं पास्ट परफेक्टमध्ये करण्यात आलेलं आहे आय हॅड इटन अ मँगो. यानंतर आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या संदर्भात माहिती घेऊया. लेट्स लर्न पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कुठे करावा याबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. इट इज यूज्ड when we are talking about an action that began before a definite moment in the past, continued up to that moment, and was still in progress at that moment. The past perfect continuous tense is used to show an activity that occurred in the past before another action mentioned and was still in progress at the time of speaking. भूतकाळात पूर्वी सुरू झालेली क्रिया त्या विशिष्ट वेळीही चालूच होती, म्हणजेच एखादी क्रिया काही अंशी पूर्ण झाली होती व काही अंशी चालूच होती हे दर्शवण्याकरिता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात.
हा काळ ओळखण्यासाठी आपणास या काळाचे स्ट्रक्चर म्हणजेच फॉर्म्युला माहीत असणे गरजेचे आहे. पुढील प्रमाणे फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, हॅड, त्यानंतर बीन, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, बिफोर आणि शेवटी ऑदर अशी रचना असेल तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. फॉर एक्झाम्पल, रमेश हॅड बीन वर्किंग इन द शॉप फॉर 2 hours. दिलेल्या सूत्रानुसार सदरील वाक्य बनवलेले आहे. जे फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट सांगितलेला आहे तो रमेश आहे, हेल्पिंग वर्ब हॅड आहे, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग आहे, बिफोर म्हणतो आपण, आणि शेवटी ऑदर इन द शॉप फॉर 2 hours असे घटक आहेत. असे घटक ज्या वाक्यामध्ये असतात तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. अशा विधानार्थी वाक्याचे आपणास असर्टिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स व इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. जसे की या ठिकाणी पार्थ हॅड बीन रायटिंग अ पोएम फॉर 2 hours असर्टिव्ह सेंटेन्स बनवलेला आहे. याच वाक्याचे आपणास निगेटिव्ह सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. जसे की या ठिकाणी बनवून दाखवलेला आहे. पार्थ हॅड नॉट बीन रायटिंग अ पोएम फॉर 2 hours. सदरील वाक्याचे आपणास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये येस नो क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. जसे की हॅड पार्थ बीन रायटिंग अ पोएम फॉर 2 hours. अशा पद्धतीने इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवलेले आहे. सदरील पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे अशा 3 प्रकारामध्ये आपणास वाक्यरचना सूत्राच्या साहाय्याने म्हणजेच स्ट्रक्चरच्या साहाय्याने बनवता यायला पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, इतर काळात दिलेले वाक्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कशा पद्धतीने बदल करावा याबद्दल आता आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आपणाला नेहमी आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारला जातो. तर हाऊ टू चेंज ऑदर टेन्स इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग इन द गार्डन फॉर 3 hours. सदरील वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे आहे. या वाक्याचे आपणास चेंज इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचे आहे. ते पुढील प्रमाणे होईल. आय हॅड बीन वर्किंग इन द गार्डन फॉर 3 hours. स्ट्रक्चरच्या साहाय्याने आपणास हे वाक्य बनवता येईल. आपणास जर स्ट्रक्चर माहीत असेल तर दिलेले कोणत्याही काळाचे वाक्य सांगितलेल्या काळामध्ये बदल करता येईल. जसे की या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सूत्र आहे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घ्यावे. जसे की या ठिकाणी आय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून हॅड घ्यायचे आहे. या ठिकाणी हॅड घेतलेला आहे. त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे. त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप वर्किंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. आणि वाक्यातील इतर घटक जसे की इन द गार्डन फॉर 3 hours घेऊन सदरील वाक्य हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलेले आहे. नाव लेट्स लर्न नेक्स्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स इज यूज्ड. केव्हा आपण वापरायचा व कुठे वापरायचा या बाबतीत आपणाला माहिती असणे गरजेचे आहे. तर पाहूया आपण हा काळ कधी व केव्हा वापरतात. टू एक्सप्रेस अ सिंगल ॲक्शन इन अ फ्युचर or to show some activity that will occur at a time than the present. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा क्रियापदातील क्रिया ही येणाऱ्या काळाचा म्हणजेच भविष्यकाळाचा
निर्देश करते तेव्हा तो काळ भविष्यकाळ असतो. या भविष्यकाळामध्ये जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकतो तर यामध्ये भविष्यकाळात काही काळापर्यंत चालू राहणारी क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा वापर करतात. त्याचबरोबर येणाऱ्या आगामी काळात ज्या क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडणार असतील अशा क्रियांच्या काळाला साधा भविष्यकाळ म्हणतात. तर यामध्ये विशेष करून टू यूज मॉडल ॲक्झिलरीज वापरले जातात. विल ऑर शाल बिफोर द मेन वर्ब. हे आपण पुढील सूत्राच्या माध्यमातून समजून घेऊया. तर ते सूत्र आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्यालाच आपण फॉर्म्युला किंवा रचना म्हणूया. सिंपल फ्युचर टेन्सची रचना कशा प्रकारे असते, यामध्ये काय व कोणते घटक असतात. तर वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्यानंतर आपणास शाल किंवा विल घ्यावे लागेल. त्यानंतर मेन वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला अदर इतर घटक घेऊन जर अशा प्रकारची वाक्यामध्ये रचना असेल तर तो सिंपल फ्युचर टेन्स असतो. उदाहरण पाहूया आपण. आय शॅल प्ले फुटबॉल. या ठिकाणी आय सब्जेक्ट आहे, शॅल हेल्पिंग वर्ब आहे, प्ले मेन वर्ब आहे आणि फुटबॉल हे वाक्यात ऑब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे दुसरे वाक्य आहे सी विल राईट अ पोयम. सी सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, राईट मेन वर्ब आहे, अ पोयम या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारची जर वाक्यामध्ये रचना असेल तर तो सिंपल फ्युचर टेन्स आहे असे समजावे. म्हणजेच अजून काही उदाहरणं आपण पाहू शकतो. जसे की आय शॅल राईट, मी लिहीन, ही विल राईट, तो लिहील, किंवा आपण त्याचबरोबर आहे ही विल गो टू मुंबई, आय शॅल प्ले क्रिकेट, दे विल सिंग सॉंग्स. असे कितीतरी छोटे छोटे उदाहरणं आपल्याला लिहिता येतील. हे लिहित असताना फक्त असर्टिव्ह सेंटेन्सेस वाक्य लिहिण्याचा सराव करू नये. त्याचबरोबर निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्येही वाक्यरचना लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे. तर पाहूया आपण. असर्टिव्ह सेंटेन्स ही विल प्ले क्रिकेट, निगेटिव्ह सेंटेन्स ही विल नॉट प्ले क्रिकेट आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स विल ही प्ले क्रिकेट. विद्यार्थी मित्रांनो, अशा 3 प्रकारे आपणास वाक्य लिहिता येते. साधे सरळ वाक्य असेल ते होकारात्मकही असते आणि त्याचबरोबर ते नकारात्मकही असते. तर ती रचना करताना आपण विलच्या नंतर नॉट घेऊन निगेटिव्ह सेंटेन्स करावे लागेल. जसे की या ठिकाणी ही विल प्ले क्रिकेट असं वाक्य दिलेलं आहे, तर याचे निगेटिव्ह करताना ही विल नॉट प्ले क्रिकेट, फक्त नॉट शब्द घेतलेला आहे आणि ते नकारात्मक वाक्य बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना जे विल आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे. म्हणजे वाक्य तयार होईल विल ही प्ले क्रिकेट. एक छोटीशी काळजी घ्यायची आहे त्या ठिकाणी. जेव्हा विल वाक्याच्या सुरुवातीला घेता तेव्हा तिथं ते विलचं डब्ल्यू जे आहे ते कॅपिटल यायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आपणाला ते वाक्य लिहावं. आणि जो वाक्याच्या सुरुवातीला ही दिलेला होता तो स्मॉल यायला पाहिजे. यानंतर पाहूया आपण हाऊ टू चेंज अदर टेन्स इनटू सिंपल फ्युचर टेन्स. इयत्ता 8वी, 9वी व 10वी या तिन्ही वर्गामध्ये अशा प्रकारचा प्रश्न ग्रामरमध्ये विचारला जातो. विशेष करून जे आपणास पॅसेज येतात त्या पॅसेजमध्ये ॲक्टिव्हिटी A4 यामध्ये हमखास हा प्रश्न विचारला जातो. कसा विचारला जातो? जे आपले 12 काळामध्ये वाक्य असतात त्यापैकी एका काळाचे वाक्य दिलेले असते. त्या काळाचे खाली कंसात लिहिलेलं असतं त्याप्रमाणे आपणास बदल करावा
लागतो. बघूया या ठिकाणी एक वाक्य आहे, एक एक्झाम्पल आहे. ही विल बी सिंगिंग अ पोएम. हा काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. याचे रूपांतर आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये करायचे. परत आपल्याला ती रचना आठवावं लागेल. त्या वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचे, हेल्पिंग वर्ब कोणते घ्यायचे आणि क्रियापदाचे कोणते रूप घ्यायचे, हे सर्व गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर याचे रूपांतर सहज करता येईल. तर करूया. ही सब्जेक्ट घेतला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आपला विल किंवा शाल घ्यायचे. या ठिकाणी आपण विल घेऊया. त्यानंतर क्रियापदाचे मेन रूप, क्रियापदाचे मूळ रूप, जसं की तर सिंगिंगचे मूळ रूप आहे सिंग, तर घेऊया ही विल सिंग आणि उर्वरित भाग जसा आहे तसाच घ्यायचा आहे, अ पोएम. तर ही विल सिंग अ पोएम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स. डिअर स्टुडंट्स, लेट्स लर्न फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर चला आपण समजून घेऊया फ्युचर कंटिन्युअस टेन्स केव्हा व कुठे वापरायचा. टू एक्सप्रेस अन ऑनगोइंग ॲक्शन इन अ फ्युचर or to express an action which will continue for sometimes without time limit. एखादी क्रिया भविष्यकाळात चालू राहणार आहे हे दर्शवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जसे की या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे सूत्र वापरून आपण या काळातील वाक्ये तयार करू. या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल व ऑदर किंवा ऑब्जेक्ट असते अशी वाक्यरचना असेल तर तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स असतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब शॅल बी किंवा विल बी अधिक प्रेझेंट पार्टिसिपल V4 प्लस ऑब्जेक्ट किंवा ऑदर अशी या फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना असते. उदाहरण, पार्थ विल बी सिंगिंग अ पोएम. पार्थ कविता गात असेल अशी क्रिया या वाक्यामधून दर्शवते. तर विद्यार्थी मित्रांनो, या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे 3 प्रकारे आपणास वाक्य करता यायला पाहिजे. देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स: assertive sentence, negative sentence and interrogative sentence. For example, assertive sentence, Parth will be playing cricket. या वाक्याचं नकारात्मक वाक्य करता यायला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स, पार्थ विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. नॉट शब्द वापरून आपण निगेटिव्ह वाक्य तयार करता येते. तर याच वाक्याचे आपणास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करता यायला पाहिजे. हेल्पिंग वर्ब घेऊन आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्याला वर्बल क्वेश्चन, येस नो क्वेश्चन आपण तयार करू शकतो. जसे की या ठिकाणी केलेलं आहे, विल पार्थ बी प्लेइंग क्रिकेट. अशा 3 प्रकारचे वाक्ये आपणास बनवता यायला पाहिजे. यानंतर आपण पाहूया इतर काळातील वाक्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कसा बदल करावा. यासाठी आपणास फॉर्म्युला किंवा सूत्र माहिती असले पाहिजे. इफ यू नो द फॉर्म्युला, इफ यू नो द स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स, वी will do very easily. So here, how to change other tense into future continuous tense. Example is given. I had written a story. Change into future continuous tense. सदरील वाक्याचा आपणास फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. दिलेल्या वाक्यातील काळ हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. I had written a story. या वाक्याचे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये बदल करणार आहोत. तो कसा होईल? वाक्याच्या सुरुवातीला आय म्हणजे सब्जेक्ट आहे तसा घ्यावा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल बी किंवा शॅल बी यापैकी एक घ्यावे. या ठिकाणी विल बी घेतलेला आहे. त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल घ्यावे. रिटर्नचे मूळ रूप राईट आणि राईटचे चौथे रूप रायटिंग
आता रायटिंग आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ऑदर किंवा ऑब्जेक्ट जसं आहे तसे या ठिकाणी घेतलेलं आहे व शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. फुल स्टॉप इज गिवन हिअर. सो करेक्ट सेंटेन्स इज आय विल बी रायटिंग अ स्टोरी. विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीत जर तुम्हाला जास्तीचे उदाहरणं सोडवायचे असतील तर तुम्ही yeswadikar74.blogspot.com वरती विजिट करा व त्या ठिकाणी दिलेली टेस्ट या फ्युचर कंटिन्युअस टेन्स संदर्भात आहे ती सोडवा व जास्तीत जास्त या काळाचा सराव करा. यानंतर आपण फ्युचर परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पूर्ण भविष्यकाळ या संदर्भात माहिती घेऊया. भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट वेळी पूर्ण होणार असणाऱ्या क्रियेच्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. हा भविष्यकाळ आपण कुठे व केव्हा वापरायचा या संदर्भात माहिती घेऊया. फ्युचर परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस an action which will occur in future, would be completed, or to use to indicate the completion of an action by a certain future time. भविष्यकाळात एखादी घटना पूर्ण झाली आहे असे सुचवण्यासाठी हा काळ वापरतात. The future perfect tense is used to describe an action that will be completed by a particular point of time in the future. विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्स आहे हे समजण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी आपणास फ्युचर परफेक्ट टेन्सचे सूत्र किंवा स्ट्रक्चर, त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो, तो माहीत असणे गरजेचे आहे. तर पाहूया या फॉर्म्युलामध्ये, या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते घटक असतात. साधारणतः सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीस, त्यानंतर हेल्पिंग वर्ब ज्यामध्ये शॅल किंवा विल हॅव घेतले जाते, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑदर किंवा ऑब्जेक्ट अशी रचना जर असेल तर तो फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. फॉर एक्झाम्पल, पार्थ विल हॅव सम अ पोएम. पार्थ सब्जेक्ट, विल हॅव हेल्पिंग वर्ब, संग थर्ड फॉर्म ऑफ वर्ब क्रियापदाचे तिसरे रूप, अ पोएम ऑदर और ऑब्जेक्ट. तर अशी रचना असेल, असे उदाहरण असेल तर तो फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. म्हणून आपणास स्ट्रक्चर पाठ करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा काळ ओळखतो तेव्हा आपणाला ओळखत असताना त्या वाक्यातील जे शब्द आहेत ते कोणत्या सूत्राला लागू पडतात ते पाहून आपणाला काळ ओळखता येतो. पूर्ण भविष्यकाळ ओळखण्यासाठी आपणास पूर्ण भविष्यकाळी वाक्यरचना माहिती असणे अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील उदाहरणे पाहूया. वी शॅल हॅव सीन अ सर्कस. यू विल हॅव सीन अ सर्कस. ही विल हॅव सीन अ सर्कस. असे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला तयार करता येतील. दिलेले वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याप्रमाणेच आपणास नकारात्मक व प्रश्नार्थक वाक्ये बनवता यायला पाहिजे. असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपणास मूळ स्ट्रक्चर माहीत असणे गरजेचे आहे. तर आपण पाहूया पुढील उदाहरणे. असर्टिव्ह सेंटेन्स, ही विल हॅव प्लेड क्रिकेट. निगेटिव्ह सेंटेन्स, ही विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, विल ही हॅव प्लेड क्रिकेट प्रश्नार्थक चिन्ह. अशा पद्धतीने आपणास असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच येस नो क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. आता आपण इतर काळात दिलेले वाक्ये फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कसे बदलावे याबद्दल माहिती घेऊया. हाऊ टू चेंज अदर टेन्स इंटू फ्युचर परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल,
ही वॉज ईटिंग अ मँगो. चेंज इंटू फ्युचर परफेक्ट टेन्स. असे जेव्हा आपणास वाक्य दिलेले असते, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करा म्हटलेले असते, तर आपणास फ्युचर परफेक्ट टेन्सचे प्रथम सूत्र माहिती असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला सूत्र माहीत असेल तर हे वाक्य चेंज इंटू फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये बनवता येईल. चला तर करून पाहूया. ही सब्जेक्ट आहे तसा घ्यायचा आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे, शॅल ऑब्लिक विल हॅव, त्यापैकी एक घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण विल घेतलेलं आहे, विल हॅव. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. इटिंग मूळ रूप आहे ईट आणि तिसरे रूप आहे इटन. तर या ठिकाणी आपण इटन घेत आहोत. आणि इतर भाग अ मँगो व शेवटी पूर्णविराम. वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल, ही विल हॅव ईटन अ मँगो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरच्या साहाय्याने आपण हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये बनवलेले आहे. सदरील वाक्य दिलेले हे पास्ट कंटिन्यूअस टेन्सचे आहे, ही वॉज ईटिंग अ मँगो. आणि आपणास फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये बदल करावा असे सुचवलेले आहे. तर हे करत असताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, स्ट्रक्चर. जर तुम्हाला स्ट्रक्चर माहीत असेल तर तुम्हाला दिलेल्या काळाचे सांगितलेल्या काळामध्ये रूपांतर करता येईल. या बाबतीत जास्तीचे उदाहरणे सोडवण्यासाठी YesWadikar74.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी दिलेली टेस्ट सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या संदर्भात माहिती घेऊया. हा 12वा काळ. आतापर्यंत 11 काळासंदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर चला पाहूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर चला पाहूया हा काळ कुठे व केव्हा या काळाचा उपयोग करावा. टू एक्सप्रेस ॲन ॲक्शन रिप्रेझेंटेड ॲज बीइंग इन अ प्रोग्रेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट एंड इन द फ्युचर. टू एक्सप्रेस ॲन ॲक्शन दॅट विल स्टार्ट इन द फ्युचर and will continue until sometime in the future. एखादी घटना भविष्यकाळात एका विशिष्ट काळापर्यंत चालू राहणार असते तेव्हा हा काळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. महेश विल हॅव बीन रायटिंग अ पोएम. अशी रचना असलेले वाक्य आपण जेव्हा वाक्यात वापरू अशा वेळेस हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ओळखण्यासाठी आपणास स्ट्रक्चर माहिती असणे गरजेचे आहे. काय स्ट्रक्चर आहे? पुढील प्रमाणे आहे. फॉर्म्युला, त्यालाच आपण स्ट्रक्चर म्हणतो. वाक्याच्या सुरुवाती सब्जेक्ट असतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब शॅल किंवा विल, शॅल हॅव किंवा विल हॅव पैकी एक. त्यानंतर बीन, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, त्यालाच आपण V4 म्हणतो. आणि शेवटी ऑदर किंवा ऑब्जेक्ट. अशी वाक्यरचना असलेले वाक्य असेल तर तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. किंवा आपणास जेव्हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवायचे असते तेव्हा या सूत्राचा उपयोग करून आपण वाक्य बनवले पाहिजे. जसे की या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे, ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक. वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, विल हॅव हेल्पिंग वर्ब, त्यानंतर बीन हा शब्द घेतलेला आहे, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून रीडिंग हा शब्द घेतलेला आहे आणि शेवटी इतर घटक अ बुक. अशा पद्धतीने स्ट्रक्चरचा उपयोग करून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे असर्टिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ही बनवता यायला पाहिजे. ते पुढील प्रमाणे बनवता येईल. असर्टिव्ह सेंटेन्स, पार्थ विल हॅव बीन रायटिंग अ पोएम फॉर 2 hours
Negative sentence, Parth will not have been writing a poem for 2 hours. Interrogative sentence, will Parth have been writing a poem for 2 hours? अशा पद्धतीने आपणास वाक्यरचनेचा उपयोग करून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवता येतील. यामधील आता आपण दुसरा घटक पाहूया. हाऊ टू चेंज अदर टेन्स इनटू फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इतर काळात दिलेले वाक्य या काळामध्ये कशा पद्धतीने बदल करावा या बाबतीत माहिती घेऊया. फॉर एक्झाम्पल, ही हॅड वर्कड इन द गार्डन फॉर 3 hours. दिलेले वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचे आहे. आपणास चेंज इनटू फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करायला सांगितलेला आहे. तो पुढील प्रमाणे होईल. आपण हे वाक्य बनवत असताना आपणास 2 गोष्टी माहिती पाहिजेत. एक, दिलेले वाक्य कोणत्या काळाचे आहे ते प्रथम माहिती करून घ्यावे. त्यानंतर इन ब्रॅकेटमध्ये कोणत्या काळामध्ये बदल करायला सांगितलेला आहे ते पाहावे आणि त्यानुसार सूत्र आठवून, जे फॉर्म्युला आहे त्या काळाचा आठवून आपण ते वाक्य बनवावे. चला तर पाहूया या ठिकाणी बनवून. वाक्याच्या सुरुवातीस ही, त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव, त्यानंतर बीन हा शब्द, त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप प्रेझेंट पार्टिसिपल वर्किंग इन द गार्डन फॉर 3 hours, इतर घटक. अशा पद्धतीने आपणास दिलेले वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवता येईल. यासाठी आपणास सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूत्रपाठ असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सूत्र माहिती असेल तर तुम्हाला हे वाक्य सहज बनवता येईल. याबाबत जास्तीचे उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही swadiker74.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी दिलेले फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे प्रॅक्टिस टेस्ट एक्झाम्पल्स म्हणून सोडवा, जेणेकरून की तुमचा सराव चांगला होईल. थँक्यू. धन्यवाद.